हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे हॅपी असाल आणि आपापल्या घरी हेल्दी असाल. सो सॉरी, पाठीमागे खूप जास्त आवाज येतोय, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे साईडला. सो आपण डायरेक्टली वळूया आपल्या स्टेप नंबर 1 कडे. सिंपल तुम्हाला लागणार एक मेल आय डी आणि तुमचं नाव. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव वगैरे मेन्शन करू शकता, मेल आय डी टाकू शकता ना, असं तुमचा प्रोफाईल तयार होईल. नेक्स्ट आहे प्रोफाईल. प्रोफाईलसाठी तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे किंवा काही पण तुम्ही तुमचं नावाचं एम असेल किंवा ए असेल किंवा डी असेल असं काहीतरी आयकॉन टाकू शकता. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही स्वतःचा प्रोफाईल टाका, जेणेकरून लोकांना कळेल की ही व्यक्ती कोण आहे. त्याच्यानंतर आहे बॅनर. सो मी असा माझा बॅनर टाकलेला आहे. सो बॅनरमध्ये तुम्ही टाकायचं आहे की तुम्ही कशा रिलेटेड व्हिडिओज बनवता. जसं मी मेकअप, लाईफस्टाईल, ब्लॉगिंग टाकलेलं आहे. सो तुम्ही जसं कुकिंगचं चॅनल असेल तर कुकिंग टाका, ब्लॉग्स टाका, जे तुम्हाला तुमचं ज्या रिलेटेड तुमचं चॅनल असेल त्या रिलेटेड तिथे टाका. आणि तुम्ही कधी तुमचा ब्लॉग पोस्ट करणार आहे किंवा व्हिडिओ पोस्ट करणार आहे तिथे टायमिंग द्या. जसं मी टाकलं आहे संडे 6 PM 12 PM असं जे तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाका. सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूप साऱ्या बॅनरच्या टेम्पलेटच्या लिंक्स दिल्या आहे. त्या फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही आहे. सो तुम्हाला बॅनर बनवायचं असेल तर त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ज्या प्रकाराचं जे तुम्हाला बॅनर आवडलं ते चूज करा, एडिट वगैरे करा आणि डाउनलोड करा आणि तुमच्या प्रोफाईलला बॅनर लावा तुम्ही. आता बायो म्हणजे काय? स्वतःबद्दल तुमची माहिती, म्हणजे तुमचं चॅनल कशाबद्दल आहे. जसं मी टाकले हाय हॅलो नमस्कार की मी असे व्हिडिओ बनवते, व्लॉग काढते, मेकअप रिलेटेड व्हिडिओ बनवते. किंवा तुम्ही बायोमध्ये तुमच्या इंस्टाग्रामची लिंक किंवा तुमची मेल आय डीची लिंक पण देऊ शकता किंवा तुमचं टेलिग्राम अकाउंट असेल तर त्याची पण लिंक देऊ शकता, जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला सपोज कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो असं तुम्ही बायोमध्ये टाकू शकता. नंबर टाकू नका, कारण की मग जेणेकरून तुम्हाला कॉल्स वगैरे येतील. तर तुमचं फक्त मेल आय डी आणि टेलिग्राम आय डी आणि इंस्टाग्राम लिंक हे 3 तुम्ही बायोमध्ये टाकू शकता. आणि तुमच्याबद्दल थोडीफार माहिती बस इनफ आहे. त्यानंतर येतं की व्हिडिओ कसे बनवायचे. व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्हाला तुमची निश माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. निश म्हणजे तुम्ही कशा रिलेटेड व्हिडिओज बनवणार. त्याच्या आधी मी माझ्याबद्दल सांगते. जसं मी स्टार्टिंगला काय केलं, मेकअपचे व्हिडिओज बनवले, त्याच्यानंतर मध्येच फूड चॅलेंज बनवले, नाही तर मध्येच ॲक्टिंग बनवली. तर याच्याने काय झालं की माझी ऑडियन्स एकदम कन्फ्यूज झाली की नेमकं हिच्या चॅनलवरती काय टाकते. सो निश माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं मी मेकअपमध्ये एक्सपर्ट आहे, म्हणजे मला आहे नॉलेज थोडंफार. सो हे मी मेकअपचंच आधीपासून फॉलो करायला पाहिजे होतं, जसं मी मध्येच सोडून दिलं, त्याच्यामुळे ऑडियन्स खूप कन्फ्यूज झाली. सो जसं तुम्हाला कुकिंग येत असेल किंवा तुम्हाला सिंगिंग येत असेल किंवा तुम्हाला स्केच काढतायचं असेल किंवा तुम्हाला ॲक्टिंग जमत असेल तर तुमच्याकडे जे ऑलरेडी टॅलेंट आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवा. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ते व्हिडिओ बनवा. म्हणजे कसं तुम्हाला कन्फ्युजन पण नाही होणार, जास्त तुम्हाला लोड पण नाही येणार की असाच व्हिडिओ बनवायचा, असा व्हिडिओ व्हायरल जातो तसा व्हिडिओ. आणि यूट्यूबवर नेहमी सर्च करत जा की कोणते व्हिडिओ ट्रेंडिंगला आहे आणि तसेच तुम्ही बनवत जा. जसं आता बघा कोणतं गाणं आलं, जर का तुम्हाला सिंगिंग येत आहे तर आता सपोज एक गाणं व्हायरल चालू तर ते गाणं तुम्ही बोला, म्हणजे जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो त्याला छान व्ह्यूज येतील. तुम्ही व्लॉग्स पण बनवू शकता, पण व्लॉगसाठी तुम्हाला ऑलरेडी ऑडियन्स पाहिजे, कारण का कोणता अननोन पर्सन तुमचे व्लॉग्स उठून बघेल. आता तुम्ही जसं बघितलं असेल, आपण इंस्टाग्रामवरती ऑलरेडी जे लोक फेमस आहे मग ते व्लॉग्स काढतात, मग त्यांच्या व्लॉग्सला जास्त व्ह्यूज येतात, कारण की आपण त्यांना ऑलरेडी ओळख त्यांची असती म्हणून आपण त्यांचे व्लॉग्स बघतो. सो रॅन्डमली तुमचे व्लॉग्स का कोणी बघेल. सो तुम्हाला आधी ऑडियन्स तुमची बिल्ड करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही ट्राय करा की जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहे, जसं यूट्यूबवरती ट्रेंडिंग व्हिडिओज चालू असतात तसे तुम्ही व्हिडिओज बनवा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल ते व्हिडिओ बनवा. ज्या गोष्टी जसं तुम्हाला जसं बघा भरपूर लोकांना खूप नॉलेज असतं, म्हणजे स्किन केअरबद्दल झालं, परत हेल्थबद्दल झालं, तर ते तुम्ही सुद्धा त्या रिलेटेड व्हिडिओ सुद्धा तुम्ही यूट्यूबवरती बनवू शकता, जेणेकरून लोकांना हेल्प होईल आणि लोक तुमच्यासोबत एंगेज होतील, जुडतील, म्हणजे जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर वाढतील. आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आता यूट्यूब जो आहे तो शॉर्ट्सला खूप जास्त पुश करतोय. सो तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ जास्त बनवा, जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि जेणेकरून तुम्ही नंतर मग तुम्ही लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओ टाका, म्हणजे जेणेकरून तुमची ऑडियन्स बिल्ड होईल. मग नंतर वाटलंच तर तुम्ही व्लॉग्स पण टाकू शकता, जर का तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. ओके, सो आता तुम्ही व्हिडिओ तर बनवला, पण तो आता अपलोड कसा करायचा हा सर्वात जास्त मेन टास्क आहे.
तुम्ही लॅपटॉपनी पण व्हिडिओ अपलोड करू शकता किंवा तुम्ही तुमच्या साधा फोननी पण अपलोड करू शकता. पण व्हिडिओ अपलोड करण्याच्या आधी तो एडिट कसा करायचा, तुम्ही InShotवरती जाऊन तुमचा व्हिडिओ एडिट करू शकता. जास्त काही एडिटिंग करू नका. साधं तुम्हाला यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं की InShotवरती कसा व्हिडिओ एडिट करायचा तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ येऊन जातील. सो तिथे तुम्ही तो व्हिडिओ बघा की साधं क्लिप्स जॉईन करायचा आणि तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा. सो तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर तिथे प्लसचा आयकन येतो, त्याच्यावरती क्लिक करून तुमचा जो व्हिडिओ बनलेला आहे तो सिलेक्ट करून देन नेक्स्ट करायचं आहे. तुम्ही सॉन्ग पण टाकू शकता यूट्यूब गॅलरीमधून किंवा तुम्ही व्हॉइस ओव्हर पण करू शकता आणि तुम्ही किंवा व्हिडिओमध्ये बोललेलं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. ओके, सो नेक्स्टचं आयकन केल्यावर त्याच्यानंतर थंबनेल मेन आहे. थंबनेल कसा टाकायचा हे बघा. आता तुम्ही व्हिडिओ तर छान आहे तुमचा, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओ तुम्ही खूप छान बनवलेला आहे, पण जर का तुम्ही थंबनेलच चुकीचा टाकला तर लोक कसं काय तुमचा व्हिडिओ बघतील. हे बघा, आता समजा मी कोणाचा व्हिडिओ बघते तर मी मेन बघते की त्यांनी थंबनेल काय टाकलंय. जर का थंबनेलमध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह नसेल तर कोणालाच इंटरेस्ट नसेल तुमचा व्लॉग बघण्यासाठी किंवा जो तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो बघण्यासाठी. सो थंबनेल नेहमी तुम्ही अट्रॅक्टिव्ह ठेवा. आता थंबनेल कसा एडिट करायचा, असे बरेचसे ॲप आहे जे आपण त्यांच्यावरून थंबनेल एडिट करू शकतो. कॅनवा हे खूप छान ॲप आहे. सो त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं थंबनेल एडिट करू शकता. सो नेक्स्ट आहे कॅप्शन. क्लिक बेल. हे खूप सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कॅप्शन काय टाकता. तुमचा व्हिडिओ खूप छान आहे पण तुम्ही कॅप्शनच चांगला टाकला नाही तो लोक का त्याच्यावरती क्लिक करून बघतील. सो कॅप्शन ही अट्रॅक्टिव्ह, जसं थंबनेल अट्रॅक्टिव्ह असतो तसं कॅप्शन ही अट्रॅक्टिव्ह पाहिजे. सो हे बघा, तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा. जसं आता तुम्ही गुलाबजामची रेसिपी बनवलेली तर पहिले सर्च करा की गुलाबजाम रेसिपी आणि त्याच्यावरती बघा कोणते व्हिडिओ जास्त रँक करतायत, त्यांचं कॅप्शन कोणतं जास्त रँक करते. तसंच कॅप्शन तुम्हाला तुमच्या व्हिडिओला टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ ही रँक होईल. आणि जसं तुम्ही तुमचं कॅप्शन टाकला हाऊ टू मेक अ गुलाबजाम तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकायचं आहे कीवर्ड म्हणून. आता आपण कॅप्शनमध्ये भरपूर काय तर नाही टाकू शकणार, 100 वर्ड्स दिलेले असतात त्याच्यामध्ये. सो तुम्हाला एवढे काही नाही टाकता येणार, तर म्हणून तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कीवर्ड्स दिलेले असतात. जसं हाऊ टू मेक अ गुलाबजाम टाकलं कॅप्शनमध्ये तर तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊनही हाऊ टू मेक अ गुलाबजाम टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ रँक होईल. हॅशटॅग टाकायचा आहे. हॅशटॅगनी होत नाही पण मग तो रँक लिस्टमध्ये व्हिडिओ येतो, सजेस्ट होतो व्हिडिओ. तुम्ही हॅशटॅगही टाका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये छान नीट सजवा, म्हणजे जसं तुमचं यूट्यूबची म्हणजे यूट्यूबच्या प्रिव्हियस व्हिडिओची लिंक टाका. परत Instagram ID टाका, तुमचा मेन्शन करा. त्याच्यानंतर तुम्ही अजून पुढे काय व्हिडिओ घेऊन येणार आहे ते टाका. कीवर्ड्स टाका भरपूर. डिस्क्लेमर द्या की हा व्हिडिओ माझा कोणी चोरला तर मग मी त्याला काय सजा देईल हे टाका. असं डिस्क्लेमर येतं ते टाका. कॉपीराईटचं डिस्क्लेमर टाका. परत तुमच्या यूट्यूब व्हिडिओला तुम्ही सॉन्ग टाकू नका दुसरे घेऊन डाउनलोड करून, कारण की त्याच्यानी कॉपीराईट लागू शकतो. आता सगळं झालं, डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरे कॅप्शन वगैरे थंबनेल झालं. आता तिथे येतं बघा येस इट्स मेड फॉर किड्स आणि सेकंड येतं नो इट्स नॉट मेड फॉर किड्स. जर का तुमच्या व्हिडिओमध्ये किड्सबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता येस इट्स मेड फॉर किड्स, म्हणजे किड्स सेक्शनमध्ये ते व्हिडिओ रँक होईल. ओके, जर का नसेल किड्सबद्दल काय माहिती तर ते स्किप करा आणि डायरेक्ट तुम्ही अपलोड करून द्या. आणि टॉपिक काय चूज करायचं आहे बघा, तुम्ही गुगल ट्रेंडवरती जाऊन तुमचा टॉपिक जो तुम्ही ज्या रिलेटेड व्हिडिओ बनवणार तो सर्च करा. बघा त्या टॉपिकवरती किती व्हॉल्यूम आहे, किती लोक इंटरेस्टेड आहे तो तसा व्हिडिओ, त्या टाईपचा व्हिडिओ बघण्यासाठी. तरच तुम्ही मग डिसाईड करा तुम्हाला तो व्हिडिओ बनवायचा की नाही. कारण की तुम्ही आता यूट्यूबवरती नवीन आहात, सो तुम्हाला असेच टॉपिक चूज करायचे जे ऑलरेडी रँक करताय, म्हणजे जेणेकरून लोक सर्च करतील. कारण की जर का लोक सर्च नाही करणार तर मला नाही वाटत की ते व्हिडिओज बनवून काही फायदा आहे. सो असे टॉपिक्स चूज करा जे ऑलरेडी ऑडियन्स बघताय, जे ऑडियन्स इंटरेस्टेड आहे त्या टॉपिक. आणि हो, डोंट ओव्हर थिंक, जस्ट स्टार्ट. मी हेच म्हणेन, जास्त विचार करू नका, जास्त तुम्ही लोड घेऊ नका. कारण की तुम्ही जेवढा जास्त विचार कराल ना तेवढं जास्त तुम्हाला टेन्शन येईल. जस्ट तुम्ही स्टार्ट करा, म्हणजे फक्त स्टार्ट करा. व्हिडिओ टाका, रेग्युलर टाका. आणि असं नाही महिन्यातून एकदा व्हिडिओ टाकला बस आता माझं काही व्ह्यूज नाही आले मी घेते बसून माझं काहीच होत नाही, असं नाही. हे बघा, स्टार्टिंगला तुम्हाला कोणीच यूट्यूबवरती ओळखत नाही, सो तुमचे व्हिडिओ का लोक बघतात. सो तुम्ही अपेक्षा ठेवू नका, कारण की आपण अपेक्षा ठेवल्यावरती हातात निराशाच येते.
सो तुम्ही असं मनात ध्येय ठेवा की जरी माझा व्हिडिओ कोणी बघितला नाही तरी पण मी यूट्यूबवरती रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल आणि महिन्यातून किंवा आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओ टाका. जरी तुम्हाला ठीक आहे लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओ नाही जमले तरी शॉर्ट्स व्हिडिओ टाका. आणि हे तुम्ही एक रूलच लाईफमध्ये सेट करा की नाही मला व्हिडिओ आज गेला पाहिजे, म्हणजे आज काहीही हो हा व्हिडिओ आज गेलाच पाहिजे. सो हे लाईफमध्ये एक ध्येय ठेवा. आणि जसं मी सांगितलं की जर का तुम्ही एक्सपेक्ट केलं की नाही माझ्या ह्या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज आलेच पाहिजे, 500 व्ह्यूजच आले पाहिजे, आले नाही तर मग याच्याने काय होणार, तुम्ही नेगेटिव्ह होणार आणि मग तुम्ही हार मानून टाकाल. सो हार मानू नका लाईफ. जसं मी यूट्यूब चॅनल माझं बरेच वर्ष झाले स्टार्ट केलेलं आहे आणि जर का मी तेव्हा हार नसते मानले तर आज मी कुठे का होईना कुठेतरी असते. सो हार मानू नका. काय स्वतःला 6 महिने द्या. 6 महिन्यात काही झालं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही वेगळंही असं काही नाही की आपण यूट्यूबवरच डिपेंड आहे. स्वतःसाठी एक इन्कम सोर्स म्हणून नाही पण ॲटलिस्ट तुमची काहीतरी हॉबी म्हणून यूट्यूब चॅनल स्टार्ट करा. आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ बघून जर का तुम्ही तुमचं यूट्यूब स्टार्ट करणार असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मला पण खूप जास्त आनंद होईल आणि मी तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करेन. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि हा तुमच्याकडे लास्ट चान्स आहे, तुम्हाला आजच्या आज यूट्यूब चॅनल ओपन करायचा आहे. उद्याच्या उद्या तुमचा व्हिडिओ गेलाच पाहिजे, हे चॅलेंज आहे तुम्हाला. आणि बस यार मी फक्त म्हणले की काहीच विचार नका करून स्टार्ट करा. बाय.